नमस्कार, कसे आहात सर्व? ठीक आहात ना? लहान मुलांचं ना थोडंसं क्रिएटिव्ह वर्क तुम्हाला दाखवते. सध्या ना जे प्रायमरीचे मुले आहेत ना, त्यांना प्रोजेक्ट बनवायला सांगितलेले आहेत आणि या ठिकाणी ना माझ्या घरामध्ये तेच काम चालू आहे प्रोजेक्ट बनवण्याचं. आजचा जो अख्खा दिवस होता ना, तो यांनी दोघांनी ना प्रोजेक्ट बनवण्यातच घातला आणि मला त्यांना आवरण्यात आणि त्यांना सांगण्यात असा असा माझा दिवस गेला. तर या ठिकाणी ना दोघांनी 2 फुलपाखरं काढली होती आणि मस्त जो त्यांना विषय दिला होता, की तुम्हाला बोटांच्या ठशानीच कलर द्यायचा आहे, तर ते अतिशय व्यवस्थितपणे बोटांच्या ठशानी ना या सुंदर फुलपाखराला ना सुंदर असे कलर देत होते. हे जे छोटं आहे ना, हे ज्युनियर के-जीला आहे, पण खूप छान सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करतं. मिसने दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करतं आणि त्याच्या मम्मीने दिलेल्या सर्व सूचनांचं पण बरोबर पालन करतं. मी किती जरी म्हटले, की नाही आता असं करा किंवा तसं करा, तर तसं काही जमत नाही. फक्त आईने आणि शिक्षिकेने सांगितलेलं जे आहे ना, ते मस्त असं ऐकलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे चित्र तयार झालेलं आहे आणि इकडे हळू-हळू, हळू कंटिन्यू मेहनत करणं चालू आहे. यांचं बालपण पाहून असं वाटतं आपण उगाचच मोठे झालो, लहान होतो तेच बरे होतो. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला या 2 चित्रापैकी कोणतं चित्र आवडलं? हवा आली आणि आमचं चित्र ना असं उडून गेलं. इतकं टेन्शन आलं. आता काय करावं? परत तर काढावं लागत नाही ना, असं वाटलं. पण काही नाही, चित्र जरा साबूत राहिलं. मग म्हटलं, "अरे बाळा, त्याच्यावर काहीतरी वजन ठेव आणि जर प्रोजेक्ट पूर्ण झाला असेल, तर कुठेतरी व्यवस्थित ठेवून दे, म्हणजे परत-परत तो करावा लागणार नाही." तर मला नक्की सांगा, तुम्हाला या 2 पैकी कोणाची ड्रॉइंग किंवा कोणाचं कलरिंग जे आहे ना, ते जास्त आवडलं? ही प्रिंट आहे ना मी Googleवरून घेऊन काढली होती आणि त्यांना फक्त कलर भरायला दिले होते. आता ना मी तुम्हाला पूर्ण जो प्रोजेक्ट आहे ना, तो दाखवते. पण पहिलं या ठिकाणी कलर देण्यासाठी आम्ही काय-काय केलं ना, ते सांगते. तर सर्व जे वॉटर कलर आहेत ना, ते सुकून गेले होते. मग मी काय केलं, ते जे कलर होते ना, त्याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड केलं आणि मस्त असे ते एका मोठ्या प्लेटमध्ये दिले, कारण ते मिक्स होऊ नये म्हणून आणि म्हटलं, "आता तुम्ही छान कलर द्या." आता ना मी तुम्हाला माझ्या मुलाचा ना पूर्ण प्रोजेक्ट दाखवते. असं घड्याळ आहे ना, तुम्ही कुठंच पाहिलं नसेल आजपर्यंत. हे इतकं भारी आणि युनिक घड्याळ आहे ना, म्हणून मी आज याचा मुद्दाम व्हिडिओ बनवला आहे. कारण हा व्हिडिओ ना YouTubeवरती कंटिन्यू राहावा असं मला वाटलं आणि खूप सुंदर, खूप भारी असं क्रिएटिव्ह माइंडनी त्यांनी हे घड्याळ तयार केलं आहे. मी त्याला प्रोजेक्ट तयार करताना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. "तू तुझा प्रोजेक्ट तुला हवा तसा तयार कर," असं मी त्याला म्हटले. काही ठिकाणी अक्षरं चुकले आहेत, काही ठिकाणी हे चुकलं आहे. पण जी क्रिएटिव्हिटी त्यांनी त्यामध्ये दाखवली आहे ना, ती खरंच खूप भारी आणि खूप मस्त आहे. आणि हा जो आहे ना, तो मांजराचा ना मुखवटा आहे. त्यांना मुखवटे पण करा असं सांगितलं होतं. मग आता मुखवटा कसा करायचा, कसा करायचा, कसा करायचा? या प्रश्नाने ना त्यांनी मला 1 तासभर चांगलं परेशान केलं. मग मी त्याला फक्त प्रिंट काढून दिली आणि म्हटलं, "आता तू कानांना दोरी बांध, झाला मुखवटा." याचा प्रोजेक्ट आहे ना, सकाळपासून माझ्या पाठीमागे लागला होता. अगदी सकाळी 7 वाजल्यापासून स्वयंपाक करेपर्यंत, बाकीचं घरातलं सगळं आवरेपर्यंत माझं डोकं ना खूप असं भनकलं होतं, की आता काय करावं आणि काय नाही. तर पण तरीही मी म्हटलं की नाही. तो पण म्हटला, की "नाही, मी आज माझा प्रोजेक्ट जो आहे ना, तो मी माझ्या मनाने तयार करणार आहे." मी म्हटलं, "ठीक आहे, तू कर." आणि मस्त असा त्याने त्याचा जो प्रोजेक्ट आहे ना, तर त्यांना एकूण 6 ॲक्टिव्हिटी सांगितल्या होत्या. तर त्या सर्व ॲक्टिव्हिटी त्यांनी अगदी व्यवस्थित आणि खूप छान प्रकारे पार पाडल्या. अक्षर जसं जमल तसं काढलं आणि प्रोजेक्टही त्यांना खूप छान असा दिला होता. प्रोजेक्टचे जे विषय होते ना, ते खूप क्रिएटिव्ह असे होते, जे मला खरंच खूप खूप आवडले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला ना हे घड्याळ जे आहे ना, ते खूप आवडलं. त्याला जसं सुचलं तसं त्याने त्याची क्रिएटिव्हिटी जी आहे ना, ती या घड्याळामध्ये दाखवली आहे. तो 3रीला आहे. 3रीच्या मुलाकडून आपण यापेक्षा जास्त अशी काही अपेक्षा करू शकत नाही. आणि सकाळपासून आहे ना, त्याचं तेच चाललं होतं. म्हणजे जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही ना, तोपर्यंत त्याला तहान-भूक काही लागली नव्हती आणि सर्वात विशेष म्हणजे तोपर्यंत त्याला ना अंघोळ सुद्धा करू वाटली नाही. जेव्हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला ना, तेव्हा तो त्याच्या रेग्युलर रूटीनला आला आणि नंतर त्याने त्याची सर्व कामं जी आहेत ना, ते व्यवस्थित केले. पण खूप छान असा प्रोजेक्ट त्याने तयार केला. पाहू आता सोमवारी शाळेत द्यायचा आहे. सोमवारी मिस काय म्हणतात, त्यानुसार मी तुम्हाला नक्की सांगेन, की नक्की काय झालं, कसं झालं. कोणत्या ना कोणत्या मार्गाने मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी वाढावी, त्यांना थोडंसं एक्स्ट्राचं नॉलेज यावं, हा असल्या प्रोजेक्ट मागचा उद्देश असतो. शिक्षकही खूप त्यांना सपोर्ट करतात. असे काही नाही की शिक्षक सपोर्ट करत नाहीत. पण असं काहीतरी करून मुलांना अ, थोडंसं तरी त्यांच्यातले जे गुण आहेत ना, ते बाहेर यायला वाव मिळावा, चान्स मिळावा, असा यामागचा सगळा काही उद्देश असतो. तर याप्रकारे आमचा हा प्रोजेक्ट जो आहे ना, तो कंप्लीट झाला. 6 प्रकार होते. यामध्ये घड्याळ वगैरे तर झालं. नंतर पक्ष्यांची चित्रे जी आहेत ना, ती चिटकवायची होती आणि इथे
झाडांची पाने चिटकवायची होती आणि थोडीशी माहिती लिहायची होती. तर माहिती आम्ही दुसऱ्या पेपरवर लिहून ठेवली आहे आणि यांचा प्रोजेक्ट आहे ना खरंच खूप छान आणि मस्त भारी असं वाटत होता. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला यामधली कोणती ॲक्टिव्हिटी जी आहे ना ती जास्त आवडली? आपण जर परत लहान झालो तर नक्की काय करू? असंच काहीतरी करू, जे आज यांनी केलंय. आता प्रोजेक्ट जेवढा जेवढा छान झालाय ना, तेवढाच घरामध्ये पसारा खूप छान झालाय. आता तुम्ही 2 मिनिटं याच्यासोबत गप्पा करा. हा आहे कारूचा भाऊ. याच्या बहिणीचं नाव आम्ही ना कारू ठेवलं होतं. हे संध्याकाळच्या वेळेला आमच्याकडे येतात. तुम्ही जोपर्यंत याला बोलताय तोपर्यंत ना मी घरातलं काम आवरून घेते. कारण घरात ना खूप सारा राडा झालेला आहे. खूप पसारा पडलेला आहे. रोज संध्याकाळच्या वेळेला आमच्याकडे असे काहीतरी पाहुणे येतात आणि त्यांना पाहायला किंवा त्यांना थोडंसं एंटरटेन करायला आम्हालाही बरं वाटतं आणि आम्ही त्यांना बोललो की त्यांनाही खूप भारी असं वाटतं. 5 मिनिटे 10 मिनिटे जोपर्यंत त्यांचं मन रमेल तोपर्यंत हे थांबतात आणि त्यांच्या त्यांच्या मार्गाला निघून जातात. पण दुसऱ्या दिवशी नक्की येतात. माझ्याकडे तर काही खायला वगैरे असेल, भाजीपाला वगैरे काही जर आपण फेकून देणारं जो असेल ना, तर ती मी ठेवून देत असते. ते संध्याकाळी आले की मग त्यांना देते. पण आज असं माझ्याकडे काही शिल्लक नव्हतं जे मी यांना देऊ शकू. थोडासा मी भाकरीचा तुकडा दिला होता, तो त्यांनी खाल्ला होता. आता तुम्हाला संध्याकाळी दाखवते, संध्याकाळ कशी असते माझ्याकडची. तर संध्याकाळ हे पहा अशी असते. संध्याकाळी स्पेशल असं काहीतरी केलं जातं एंटरटेनमेंटसाठी म्हणा किंवा दिवसभराचा जो थकवा किंवा ताण आहे ना, तो घालवण्यासाठी. सिटू जेव्हा खूप छोटं होतं ना, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता सिटू पण थोडं का होईना मोठं झालंय आणि शाळेत जाते, म्हणजे ज्युनियर के-जीला तरी जाते आणि एवढं जवळ येऊन काही ते बसत नाही. त्याच्यामुळं लहान बाळाची जी कमी आहे ना घरामध्ये, ती हे जे मांजर आहे ना तेच पूर्ण करतं. आणि हे जे मांजर आहे ना, हे इकडे आईस्क्रीम खातं. याला आईस्क्रीम खायला खूप खूप आवडते. मस्त असं सर्वांचं आईस्क्रीम खाणं चालू होतं आणि मांजराला काही आईस्क्रीम मिळाली नाही. त्याचं नाव शिंजो आहे. शिंजोला काही आईस्क्रीम मिळाली नाही. तर आता शिंजोला ना आईस्क्रीम चारण्याची वेळ आहे. पहा आता शिंजोला कसा आईस्क्रीम खातो. आमच्या कॉलनीमध्ये ना त्याला शिंजो कोणाला म्हणता येत नाही, तर ते ना त्याला सगळे संजू संजूच म्हणतात. आता हा आईस्क्रीम खातोय, याला आईस्क्रीम जर नाही दिली तर तो रात्रभर कोणाला झोपू पण देत नाही, सारखा ओरडत राहतो. मग त्याला थोडीशी तरी आईस्क्रीम आहे ना ती चारावी लागते. मग त्याचं मन जे आहे ते थोडंसं समाधानी होतं. पण कुत्रे, मांजरे, माणसे, गाया, गुरे हे सगळं लागतं. याच्याशिवाय काही करमत नाही. आणि यांच्या सगळ्यांच्या सोबत आहे ना, जशी-जशी संध्याकाळ जास्त होत जाईल ना, तसं-तसं यांच्यामध्ये ना उत्साह जास्त वाढतो. यांना असं वाटतं आता ना दिवस उगवलाय आणि आपण ह्या आहे ना खूप अशी धिंगाणा मस्ती केली पाहिजे. बळच-बळच यांना मग संध्याकाळी खायला द्यावं लागतं आणि झोपा म्हणावं लागतं. आता 12 वाजलेत, 11 वाजलेत. आता नेटचा बॅलन्स पण संपलाय आणि त्या नेटच्या बॅलन्सला तर ते खूप असं डेंजर आहे असं काम वाटतं मला. सर्वश्रेष्ठ दान म्हणजे इंटरनेट दान किंवा हॉटस्पॉट दान असं समजलं जातं. किमान माझ्या घरात तरी. एकूण ना घरामध्ये 4 फोन आहेत. 4 पैकी ज्याचा डाटा संपतो ना, ते समोर येऊन म्हणतं, "हॉटस्पॉट दान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान." आणि समोरचं ना वाकडं तोंड करून का होईना, पण त्याला हॉटस्पॉट देतं. कधी-कधी खूप हसायला पण येतं, पण काय करणार? जसं जग चालतंय तसं आपल्यालाही कधी-कधी चालावं लागतं. आता आईस्क्रीम आमची संपलेली आहे. आईस्क्रीम खायला खूप खूप आवडतं. हा शिंजो ना एका मैत्रिणीच्या घरून आणलेला आहे. त्याही नेहमी फोन करत राहतात, की "आमचं पिल्लू बरं आहे का?" मग त्यांना सांगावं लागतं, "तुमचं पिल्लू ना आता खूप मोठं झालं आहे. त्याला ना आता 4 पिल्ले झालेली आहेत, पण ते आमच्याकडे नसतात. ते ना त्याच्या बायकोच्या माहेरीच असतात. ते आमच्याकडे येऊ देत नाहीत आणि हाही तिकडे जात नाही. एक दिवस आहे ना मी तुम्हाला त्याची पिल्ले दाखवील. कारण त्यांना अशी भीती आहे, की एकदा जर पिल्ले यांच्याकडे गेली, तर ती परत आमच्याकडे येणारच नाहीत. म्हणून ते ना पिल्ले आमच्याकडे येऊ देत नाहीत. मी म्हटलं, "ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला सांभाळायचे तोपर्यंत सांभाळा. जेव्हा तुम्हाला अशक्य वाटेल, तेव्हा मग मी घेऊन येईल." तर असा काहीसा आजचा म्हणजे शिवजयंतीचा दिवस होता. माझ्याकडे सर्व प्रकारचे वाळवणाचे पदार्थ तयार केले जातात आणि ते सेलही केले जातात. मी मागच्या वर्षी खूप साऱ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑर्डर कंप्लीट केल्या होत्या. याही वर्षी माझे काम जे आहे ते स्टार्ट केलेले आहे. मी कोणत्या पदार्थाचा रेट कसा लावला आहे तो मी तुम्हाला वरती दाखवतच आहे. जो कॉम्बो पॅक आहे ना तो ₹3,500 ला ठेवला आहे आणि त्यामध्ये काय काय पदार्थ मिळणार आहेत ना तेही मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि व्यवस्थित सांगितलेलं आहे. जर ऑर्डर द्यायची असेल तर खालील नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुमची ऑर्डर तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये मिळून जाईल. धन्यवाद.